नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ज्वारीची पौष्टिक अशी पानोळी कशी करायची ते दाखवणार आहे. ही पानोळी ऑइल फ्री आहे. सकाळच्या वेळी जर तुम्हाला हलका फुलका नाश्ता करायचा असेल तर त्यासाठी ज्वारीची ही पानोळी उत्तम ऑप्शन आहे. चला मग करूया ज्वारीची पानोळी. ज्वारीच्या पानोळीसाठी आपल्याला 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. त्यात 1 टीस्पून एवढा हिंग घालायचा, 1 टीस्पून हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, 2 हिरव्या मिरच्या बारीक कुटून घालायच्या, थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालायची, कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, कोथिंबीर थोडी जास्त घालायची आणि आता पाऊण वाटी एवढं फेटलेलं दही घालायचं. हे आता थोडं मिक्स करून घ्यायचं. पाणी घालायचं थोडं थोडं करून. ज्वारीच्या पिठाला पाणी थोडं जास्तच लागतं, पण तरीही एकदम पाणी नाही घालायचं, कारण आपल्याला हे खूप पातळ नाही करायचं आहे. साधारण भजीचं पीठ जसं असतं तसं आपल्याला हे भिजवायचं आहे. आता यात पुरेसं पाणी घालून झालेलं आहे. हे बऱ्यापैकी सेलसर झालेलं आहे. साधारण ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात अर्धा लिटर पाणी घालायचं आणि एक कढई ठेवायची. हे पाणी लवकर उकळावं म्हणून त्यावर झाकण ठेवायचं. आता पानोळी करायची आहे. त्यासाठी केळीच्या पानाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. पानोळी चिकटू नये म्हणून आपण थोड्याशा तेलाचा इथे वापर केलेला आहे. तेल लावून झालं की मग बॅटर घालायचं त्याच्यावर. आवश्यक तेवढं बॅटर घालायचं. ही पानोळी मी थोडीशी जाडसर ठेवणार आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पातळही करू शकता, पण खूप पातळ केली तर काढताना ती तुटते, म्हणून मी थोडीशी जाडसरच करणार आहे. आता स्टीमरमधलं पाणी उकळलेलं आहे. त्यावर आता एक अशी रोळी ठेवायची आणि त्या रोळीमध्ये ही पानोळी ठेवायची. वरून एक तेल लावलेलं पान झाकायचं. या पानाला आतून तेल लावलेलं आहे. पानोळी पानाला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं आणि आता हे उकडायला ठेवायचं. पानोळी आपल्याला 15 मिनटं शिजवायची आहे. मध्ये मध्ये अजिबात उघडून पाहायचं नाही. 15 मिनटं झाल्यावर झाकण उघडायचं आणि चेक करून बघायचं. गरमागरम पौष्टिक आणि पचायला हलकी अशी ज्वारीची पानोळी आता तयार आहे सर्व करण्यासाठी. ही पानोळी एकदम बाहेर काढायची नाही, थोडी वाफ जाऊ द्यायची आणि मगच बाहेर काढायची. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. किती सहज निघाली बघा, अजिबात तुटली वगैरे नाही. पानोळी गरम गरम असतानाच खायची. ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा गन पावडरसोबत ही अप्रतिम लागते. तुम्ही एका वेळी 2 किंवा 3 पानोळ्याही करू शकता. एक पानोळी ठेवल्यावर त्यावर दुसरी ठेवायची आणि झाकण लावायचं. वेळ मात्र 15 मिनटंच ठेवायची. 15 मिनटात सगळ्या पानोळ्या व्यवस्थित शिजतात. आता चेक करून बघूया. दोन्हीही पानोळ्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. वाफ केल्यावर बाहेर काढायच्या.
बघा किती व्यवस्थित शिजलेली आहे। ही पानोळी पानापासून अगदी सहज वेगळी होते। आता दुसरी सुद्धा चेक करून बघूया। ही सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। तर अशी ही ज्वारीची ऑइल फ्री आणि पौष्टिक अशी पानोळी तुम्ही करून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।